नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिशा युनिव्हर्सिटी या उपक्रमामध्ये. दिशा युनिव्हर्सिटी या उपक्रम भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नूरुल हसन सर यांनी सुरू केलेला एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील जे होतकरू विद्यार्थी आहेत, ज्यांची परिस्थिती नाही आहे कुठेतरी कोचिंग क्लासेस लावून किंवा भली मोठी फीस भरून क्लासेस करण्याची, अशा विद्यार्थ्यांसाठी या दिशा युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून कोचिंग पण दिली जाते. त्याच्यानंतर त्यांना लायब्ररीची पण सुविधा करण्यात आलेली आहे. सोबत पुस्तकं पण देण्यात येतात आणि त्याच्यासोबतच टेस्ट पेपर सुद्धा घेण्यात येतात. जेवढ्या काही गोष्टी पैसे भरून दिले जातात ती प्रत्येक गोष्टी तर निशुल्क दिली जाते. आणि या माध्यमातून जास्तीत जास्त भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थी पोस्टवरती गेले पाहिजेत, पदावरती गेले पाहिजेत आणि भंडारा जिल्ह्याचं नाव रोशन केलं पाहिजे, अशा विचारातून नूरुल हसन सरांनी दिशा युनिव्हर्सिटी उपक्रम सुरू केलेला आहे. या दिशा युनिव्हर्सिटी उपक्रमामध्ये जे क्लासेसशी संबंधित गोष्टी आहेत ते तर आहेतच, सोबतच मुलं अभ्यास करत असताना डिमोटिवेट होत असतात. त्या डिमोटिवेट झालेल्या मुलांना मोटिवेट करण्यासाठी आम्ही एक उपक्रम चालवतो. या उपक्रमाचं नाव आहे मी कसा घडलो. आणि या मी कसा घडलो उपक्रमामध्ये आम्ही अनेक मान्यवर लोकांना बोलवतो, जे अधिकारी आहेत त्यांना बोलवतो, त्यांचा स्ट्रगल जाणून घेतो आणि त्या स्ट्रगलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रेरित करून त्यांना अभ्यासासाठी प्रवृत्त करत असतो. आज आपल्या दिशा युनिव्हर्सिटी उपक्रमामध्ये एक महत्वपूर्ण व्यक्ती आले आहेत, जे आत्ता PSI या पदावरती आहेत. सरांचं नाव आहे अर्जुन बेडवाल सर. सर औरंगाबाद जिल्ह्यातले आहेत. औरंगाबाद म्हणजे आजचं छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातले आहेत. सरांचं प्रॉपर गाव खापरगड आहे आणि तालुका कन्नड यात आहेत. त्यांचा संघर्ष खूप मोठा आहे PSI होण्यापर्यंतचा, आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष असतोच आणि तसाच पद्धतीचा संघर्ष सरांच्या पण आयुष्यामध्ये आहे. सरांनी जे पोस्ट मिळवली, आपण तोच प्रवास, सरांचा जो MPSCचा प्रवास आहे तो प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सर, स्वागत आहे तुमचं दिशा युनिव्हर्सिटी उपक्रमामध्ये. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमची पार्श्वभूमी, घरची परिस्थिती किंवा घरातली पार्श्वभूमी कशी होती? सर्वप्रथम तर मी माझा परिचय करून देतो. माझं नाव पोलीस उपनिरीक्षक अर्जुन सुभाष बेडवाल. माझं म्हणजे बॅकग्राऊंड म्हणजे एकदम खेडेगाव म्हणजे असं की त्या ठिकाणी आजपर्यंत बस पोहोचलेली नाही. आताही अशी कंडिशन आहे की बस त्या ठिकाणी नाही. बरोबर. वडील शेती करतात, 6 एकर शेती, ते पण कोरडवाहू आहेत. 3 भाऊ आम्ही आणि 1 बहीण, आई वडील असं. तर ग्रामीण भागात आणि विशेषतः आमचा मराठवाड्यातला भाग अवर्षणग्रस्त, त्याच्यामुळं शेती, कोरडवाहू, उत्पन्नाचं साधन जेमतेम, आणि त्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणं, ते पण संभाजीनगर सारख्या ठिकाणी. तर मग थोडं समजा जड जातंय की आर्थिक परिस्थिती त्या मानानं चांगली नसल्यामुळं. पण मग हळूहळू अभ्यास करताना त्या ग्रामीण पार्श्वभूमीत का होईना, तर मग अभ्यास चांगला केला आणि शेवटी या पदापर्यंत पोहोचलो. अच्छा. सर बोलताना एक शब्द वापरले होते की मी मराठवाड्यातला आहे आणि मराठवाड्यातली बाजू कशी आहे ते सरांनी सांगितले. मला पण त्याची पूर्ण जाणीव आहे, कारण मी सुद्धा मराठवाड्यातला लातूर जिल्ह्याचाच आहे. त्यामुळे मराठवाड्यामध्ये काय अवस्था असते, सहसा मराठवाड्याचं नाव काढलं, त्यानंतर लातूरचं जर सहसा नाव काढलं तर लगेच सगळ्यांच्या पुढे ते 2013-14ची गोष्ट आठवते, दिल्लीवरून पाणी आणलं गेलं. अगदी सरांना त्या गोष्टीची जाणीव आहेच. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही एवढ्या ग्रामीण भागातून आलात, स्पर्धा परीक्षेचं गावामध्ये वातावरण असेलच, परंतु तुम्हाला कसं स्पर्धा परीक्षेची ओढ लागली? सर्वप्रथम तर मी ज्यावेळेस 12वी पूर्ण केली, गावातूनच पूर्ण केली, त्याच्यानंतर मग ज्यावेळेस पदवीसाठी संभाजीनगरला गेलो, BSc ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी मध्ये शिक्षण झालंय पदवीचं, तोपर्यंत मला विशेष काही असं माहित नव्हतं. पण माझे काही सिनियर मित्र वगैरे थोडी तयारी करत होते MPSCची. मग त्यांच्याकडून थोडीफार माहिती घेतली. पण मग जो पण आपण करिअरचा निर्णय निवडतो, समजा एखादा कोणत्याही क्षेत्रात जाणार, तो म्हणजे खूप मोठा निर्णय असतो. घरच्यांशी एकदा विचारणा केली तर ते म्हणे तुला जे योग्य वाटते ते कर. त्या हिशोबानं मी मित्रांच्या सांगण्यावरून तयारी सुरू केली. पण मग तयारी सुरू केली तर सुरुवातीला तर काहीच माहित नव्हतं की तयारी कशी करायची, काय करायची. पण मित्रांच्या हळूहळू मित्र जे यशस्वी जे घडलेले समजा अधिकारी आहेत, त्यांचं व्हिडिओज वगैरे पाहणं, या माध्यमातून थोडं अट्रॅक्शन झालं आणि मग सुरुवात केली. अच्छा. सर, अडथळे आले असतील अभ्यास करत असताना? भरपूर अडथळे. जसे की सर्वप्रथम ज्यावेळेस तयारी सुरू केली तर नेमकं पुस्तकं कोणती वाचावीत, सुरुवात कुठून करावीत, आणि बॅकग्राऊंड हे ग्रामीण भागातील असल्यामुळे खूप अशी कल्पना नव्हती. गावातून कोणी असं मोठा अधिकारी नव्हतं किंवा सांगणारं नव्हतं जवळचं की कशा प्रकारे सुरुवात करायला हवी. मग सर्वात प्रथम तर पुस्तकं कोणती निवडावीत, सगळ्यात मोठा प्रश्न हा होता. मग माझे जे काही मित्र बनले समजा सुरुवातीच्या काळात, त्यांच्याकडून
पुन्हा काही यशस्वी जे अधिकारी होते त्यांच्याकडून थोडी माहिती घेतली की बाबा कोणती पुस्तकं रेफर करायला पाहिजे. पण सुरुवातीचे 6 महिन्याचा काळ तर असा होता की कोणतीही पुस्तकं फक्त MPSC लिहिलेलं आहे ते पुस्तक घेतलं आणि वाचलं. ओके. सुरुवातीला मग बरेच अडचणी आला. मग ऍडजस्टमेंटचा इश्यू असतो शहरात, लायब्ररी, बाकीचे लोक प्रचंड म्हणजे असं वाटायचं की खूप नॉलेज आहे यांच्याकडे, आपण तर काहीच नाही. रिडिंग रूम मध्ये ही जे विद्यार्थ्यांसारखे बसलेलो असताना बऱ्याच वेळेस वाटायचं की होणार की नाही होणार आपल्याकडून. ते अशा बऱ्याच अडचणी आल्या. सर तुमच्या बायोडाटामध्ये एक गोष्ट आलेली आहे ती म्हणजे कोरोनामध्ये MPSCचा प्रिलियम सोडून देऊन तुम्ही 1 वर्ष शेती केली. हो हो. मग हा जो शेतीचा तुमचा कालावधी सुरू झाला 1 वर्षाचा, त्यानंतर परत अभ्यासाची गोडी कशी निर्माण झाली? हा, तर त्याच्या मागचं कारण असं की ज्यावेळेस कोरोना आला आणि सगळं बंद झालं ऑलमोस्ट, बऱ्यापैकी लॉकडाऊन लागलं, घरी गेलो. मग घरी गेल्याच्या नंतर आता माझा मूळ व्यवसाय शेती, उत्पन्नाचं दुसरं साधन तर नव्हतं, त्याच्यामुळे घरी आई वडिलांना मदत करणं 1 वर्षापर्यंत वेगवेगळी पिकं घेतली, टरबूज म्हणा, कांदे म्हणा, अशी पिकं घेतली. पण मग त्यावेळेस असं झालं की 6-7 महिन्याचा काळ उलटला. अरे गावात घरी राहून अभ्यास वगैरे काही झाला नाही कारण शेतीचे काम वगैरे होते. मग हळूहळू अशी मनात भीती निर्माण झाली की आता आपल्याकडून होऊ शकत नाही. आणि माझे बरेच जे मित्र होते त्यांना शक्य होते, त्यांनी अभ्यास चालू ठेवलेला होता, पण मी पूर्णपणे बंद केलेला होता अभ्यास. मला कुठेतरी असं जाणीव झाली की आपल्याकडून होत नाही. मग घरच्यांना सांगितलं की माझ्याकडून होऊ शकत नाही, आता मी दुसरं काहीतरी करिअरचं साधन शोधतो, समजा मार्ग शोधतो. मग घरच्यांनी थोडं सांगितलं की आता एवढे वर्ष आपण तू दिलेले, एवढे इन्व्हेस्टमेंट केली, तर थोडं जा आणि पुन्हा बघ पेपरचं. तर माझ्या मनात तर पूर्ण नैराश्य होतं, पण मग म्हटलंय पेपरचं देऊन पाहू. पेपर दिला आणि सुदैवानं म्हणजे मागचा अभ्यास चांगला असल्यामुळं माझे 9 सप्टेंबर आय थिंक 4 सप्टेंबर 2021 ला जी एक्झाम झाली प्रिलिम्स, तर त्याच्यात मला चांगले गुण आले की असे गुण होते की त्याला मी प्रिलिम्स क्वालिफाय होऊ शकत होतो. अक्षरशः मी ज्या दिवशी एक्झाम दिली त्या दिवशी मी माझा पूर्ण जो सामान होतं, पुस्तकं वगैरे सगळं, ते रूम सगळं सोडून गावी चालल्या गेलो. म्हटलं आता MPSC सोडायची. आणि 6 ते 7 सप्टेंबरच्या दरम्यान समजा मग पुन्हा एकदा युट्यूब उघडून बघितलं आणि आन्सर की बघितली क्लासची. त्याच्यानंतर पुन्हा आन्सर की बघितली आयोगाची, तर मला त्याच्यात 52च्या आसपास गुण होते समजा, की ते PSI होण्यासाठी त्या काळात आहे मी PSI साठी पात्र. मग मला एक थोडं मनातून भावना निर्माण झाली की आपण थोडं जो अभ्यास केलेला होता त्याच्यावर आपण पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालो, तर मग ह्यापुढे आपण करू शकतो. तर मग अशा प्रकारे मी पुन्हा संभाजीनगर गाठलं, पुन्हा रूम केली आणि पुन्हा अभ्यास सुरू केला मेन्सचा. अच्छा, म्हणजे एवढ्या सगळ्या अडथळ्याच्या माध्यमातून माझं होईल का नाही हा तर शंका होतेच. जर समजा उदाहरणार्थ नाही झालं असतं तर काय प्लॅन तयार केला होता? तसं तर प्लॅन होता माझा की एक कृषी सेवा केंद्र टाकू, माझं ऍग्रिकल्चर झाल्यामुळे. पण मग पुन्हा तोच प्रश्न, कारण कोणताही उद्योग किंवा व्यापार सुरू करताना सर्वात मोठी गोष्ट असते ती भांडवल. भांडवल तर शून्य होतं, त्याच्यामुळे प्रायमरी फेजला तर एकच होतं, कुठेतरी एक छोट्याशा कोणत्याही कंपनीत एखादा जॉब शोधावा आणि त्या जॉबच्या माध्यमातून मग पुन्हा काय होईल ते आता सांगता येत नाही. सुदैवाने मी इकडे आलो, हळूहळू एक प्रिलिम्स आणि मेन्स उत्तीर्ण झालो आणि शेवटी आज तुमच्या समोर इथं बसलेलो आहे. सर तुम्ही 7 वर्षे MPSC क्षेत्रात घातले. या 7 वर्षाच्या कालावधीमध्ये असा कोणता टप्पा होता जो तुम्हाला खूप कठीण वाटला? सगळ्यात तसं म्हटलं तर एक टप्पा नाही म्हणता येणार, 2 टप्पे असे होते माझ्या आयुष्यातले की त्या ठिकाणी मला असं जाणवलं की ह्या टप्प्यातून बाहेर निघणं म्हणजे खूप अवघड आहे. पहिला जो टप्पा मी ऑलरेडी मेन्शन केलाय की तो म्हणजे कोरोनाच्या काळातला, ज्यावेळेस मी खूप ज्यावेळेस एंटर केलं MPSCच्या क्षेत्रात, स्वप्न पाहिले मी खूप मोठ्या पोस्टवर जाईल, समजा XYZ कोणती असेल, म्हणजे डेप्युटी कलेक्टर म्हणा, तहसीलदार म्हणा किंवा PSI म्हणा इव्हन. मग अचानक असं झालं की करिअरच सोडतोय आपण, मग पूर्ण स्वप्न एकदम बंगल्यासारखं वाटलं ना. तर त्यावेळेस मला खूप टफ गेलं ते की रिकव्हर होणं. त्याच्यानंतर ज्यावेळेस मी STI मेन्सला होतो आणि जागा चांगल्या होता, स्कोर चांगला होता, असं वाटत होतं फायनल रिझल्ट येईल, आणि अचानक 0.25 न माझा फायनल रिझल्ट कटला. म्हणजे मी अनित्य झालो म्हणजे फायनल रिझल्ट मधून. त्यावेळेस मी खूप खचलो, खूप अभ्यास केला, म्हटलं तर आता होत नाही आपलं, खूप खचलो. पण मग शेवटी फॅमिली म्हणतात ना, फॅमिलीनं मला खूप सपोर्ट केला. वडील, भाऊ, जे नातेवाईक सगळ्यांनी खूप सपोर्ट केला की नाही तू करू शकतोस, तू या टप्प्यापर्यंत गेला तर पुढे पण होऊ शकतं. तर मग त्यांनी पुन्हा एकदा मला सावरण्याचा प्रयत्न केला. मी 8-10 दिवस खूप रिलॅक्स भावाकडे जाऊन रिलॅक्स थांबलो. त्यांनी मला समजवलं, थोडं वातावरण बदल झाला
आणि मला माझ्या मनात एक विश्वास निर्माण केला त्यांनी की पुन्हा एकदा तू तू STIच्या मेन्स पर्यंत जाऊ शकतोस तर कोणती पण तू मेन्स याच्यानंतर होऊ शकतं, कारण असं म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. त्या उक्तीप्रमाणे तर मी पुन्हा संभाजीनगरला आलो, पुन्हा तयारी चालू केली आणि मग हळूहळू तो म्हणजे हे जे 2 टप्पे होते माझ्याकडे की बाबा ज्यावेळेस कोरोनाच्या काळात एक करिअरचं समजा संपल्यास जमा होतं, त्याच्यानंतर ज्यावेळेस माझा STIचा रिझल्ट गेला, म्हणजे त्या 2 फेज मधून मला सावरणं खूप जड गेलं. अच्छा अच्छा. सर, हे जे सगळ्या अडचणी होत्या तर या अडचणीवरती तर तुम्ही मात केलातच, पण तुमचं ड्रीम पोस्ट PSI होतं का कुठली पण एखादी पोस्ट मिळाली पाहिजे MPSC मधून, असं काही ठरलं होतं? तसं फिक्स तर काही नव्हतं. सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की एका म्हणजे जेमतेम उत्पन्न ज्या घराचं आहे त्या घरातून ज्यावेळेस एखादा व्यक्ती बाहेर पडतो तर त्याचा प्रायमरी जो उद्देश असतो तो म्हणजे घरच्यांना आर्थिक सपोर्ट आणि सेटल होणं. त्याच्यामुळे माझा असा स्पेसिफिक उद्देश नव्हता की मी समजा PSI होईल किंवा कोणती, फक्त उद्देश एकच होता, आई वडिलांनी जे कष्ट केले की जे आपल्याला समजा इथपर्यंत आणलं, शिक्षणासाठी जी मदत केली, बरोबर आहे, तर त्यांना कोणता तरी एक आर्थिक आधार मिळावा म्हणून असं कोणती तरी पोस्ट साठी एक तयारी होती. आता ओके सर, म्हणजे पण आता तुम्ही सध्या PSI या पदावरती आहात. PSIचे तुम्ही जेव्हा पाजलात, आता थोडंसं चेंज झालेलं आहे आता, हो, परंतु PSIचे तेव्हा 4 टप्पे होते, एक प्रिलिम्स होती, एक मेन्स होती, नंतर ग्राउंड होतं आणि इंटरव्ह्यू होतं. या 4ही टप्प्यासाठी तुम्ही स्ट्रॅटेजी कशी वापरली, म्हणजे कोणती स्ट्रॅटेजी ठेवली होती? सुरुवातीला ज्यावेळेस 1-2 प्रिलिम्सला म्हणजे माझं पाहिजे तसे यश मिळालं नाही मला, त्यावेळेस मी थोडं अनालिसिस करण्याचा प्रयत्न केला की कोणते आपल्या अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण पूर्व परीक्षा म्हणजे उत्तीर्ण होत नाही. त्यावेळेस मग पहिले तर सिलेबस पुन्हा एकदा काढला, म्हणजे 2 वर्षानंतर पुन्हा पूर्ण सिलेबस पाहिला, जो आवाका होता सिलेबसचा तो पूर्ण एकदा बघितला, कोणकोणते जे असे पॉइंट्स आहेत की जे मी मिस केले, त्याच्यामुळे मी पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो नाही इव्हन. आणि त्याच काळात मग पुन्हा एकदा पूर्ण सिलेबस सुरुवात चालू केलं, पूर्ण मुद्दे कव्हर केले, सिलेबस कॉपी समोर ठेवून पूर्ण ज्यावेळेस मुद्दे कव्हर झाले, मग तो कोणताही विषय असो, मग तो इतिहास असो, भूगोल असो, त्याच्यानंतर गणित, बुद्धिमत्ता, पॉलिटी असो, सगळे विषय, इकॉनॉमिक्स, सगळे विषयांचा एकदम पूर्णतः समजा सुरुवातपासून शेवटपर्यंत सगळे मुद्दे एकदा कव्हर केले. आणि मेन्स साठी जो त्यावेळेस वेटेज जे होतं ते मराठी, इंग्लिश आणि जे कायदे होते त्यांचे मागचे प्रिव्हियस इयरचे पूर्ण प्रश्नपत्रिका एकदा काढला, PYQचं अनालिसिस केलं की कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत आपल्याला. त्या अँगलला मग सगळा सिलेबस एकदा कव्हर केला, कारण जोपर्यंत आपण पूर्ण सिलेबस कव्हर करत नाही मला नाही वाटत की रिझल्ट येणं शक्य आहे आपल्याकडून. तर आणि जो फिजिकलचा जो टप्पा होता तर फिजिकलसाठी एक अकॅडमी जॉईन केली, कारण MPSCचा अभ्यास करताना व्यायाम आणि जे बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. तर मग एक अकॅडमी जॉईन केली, एक ग्रुप तयार केला, त्यांच्यासोबत तयारी सुरू केली फिजिकलची, आणि फिजिकल क्वालिफाय झालो. त्याच्यानंतर त्याचा जो टप्पा होता तो म्हणजे मुलाखतीचा. मुलाखतीसाठी ग्रुप डिस्कशन, त्याच्यानंतर जे तिथे अवेलेबल जे क्लासेस होते त्यांचे मॉक इंटरव्ह्यूज देणं, तर मॉक इंटरव्ह्यूज वगैरे दिले आणि सुदैवानं इंटरव्ह्यू पण चांगला गेला आणि फायनल रिझल्ट मध्ये नाव आलं. अच्छा सर, 7 वर्ष अभ्यास केला, 7 वर्षे टिकणं एका ठिकाणी, त्यासाठी मग मेंटली स्ट्रॉंग कसं राहायचं? म्हणजे आमच्या प्रेक्षक जे आहेत, विद्यार्थी आहेत, हे अभ्यास करत असताना कुठं डिमोटिवेट होत असतात, आणि डिमोटिवेट होत असताना त्यांना एखाद्या वेळेस 2 वर्ष 3 वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा काही विद्यार्थ्यांना किंवा काही अभ्यासू लोकांना असं वाटतं की आता माझ्यानं होणं शक्य नाहीये. जर असं असेल तर 7 वर्ष तुम्ही मेंटली स्ट्रॉंग कसं ठेवला स्वतःला? सगळ्यात महत्वाचं म्हणजे की MPSC किंवा मग कोणतेही असं क्षेत्र आहे स्पर्धा परीक्षांचं की जे एका रात्रीत किंवा एका महिन्यात, एका वर्षात होण्यासारखं तरी नाही. बरोबर. कारण खूप जर टॅलेंटेड असेल तर होऊ शकतं, पण जो व्यक्ती साधारण बॅकग्राऊंड वरून आलेला आहे त्याच्यासाठी ते जड जाते. तर मी मनात जिद्द एकच होती की आपली परिस्थिती आपल्याला बदल नाही, आपले आई वडील जे कष्ट करतात, आपले जे नातेवाईक आहेत ज्यांनी नकळत कधी त्यांना टोमणे मारलेले असतील, तर नकळत काही झालं असेल, आणि आपली जी परिस्थिती फक्त एकच व्यक्ती बदलू शकतो, ते म्हणजे आपण स्वतःच. त्याच्यामुळं मी ते मनात एक ठेवलं होतं की आज न उद्या वेळ किती लागला तरी हरकत नाही, पण आपली आणि आपल्या कुटुंबाची परिस्थिती आणि त्यांची मान जरा समाजात उंचावणी असेल तर त्याच्यासाठी एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे आपण काहीतरी असं करून दाखवणं की, आणि ते क्षेत्र म्हणजे MPSC किंवा मग स्पर्धा परीक्षा, त्याच्यातून एखादी जर पोस्ट मिळवली आपण तर 100% आपली आर्थिक परिस्थिती जर उंचावलीच, सोबतच आपल्या कुटुंबाची आणि आपली समाजात एक
वरचे म्हणजे एक मान सन्मान भेटेल त्या अँगलनं मी विचार केला आणि ती जिद्द कायम ठेवली की परिस्थिती बदलणं आपल्याच हातात आहे, त्यामुळे खचून तर जमणार नाही. क्या बात. आणि त्याचा मी थोडं मनात ध्येय ठेवलं आणि शेवटी मग एक पोस्ट मिळाली. अच्छा अच्छा. सर, अभ्यास करत असताना तुम्ही असं म्हणलात की माझे काही सब्जेक्ट वीक होते आणि ते वीक असलेले सब्जेक्ट मी एकाने कव्हर करण्यासाठी पुण्यात गेलात आणि पुण्यात गेल्याच्या नंतर मग क्लासेस वगैरे केला. बरोबर. आता तुम्ही सेल्फ स्टडी बी केलेली आहे हो. आणि सोबत क्लास बी केलेले आहेत. बरोबर. तर तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं, सेल्फ स्टडी महत्वाची आहे का क्लास, का दोन्ही बी महत्वाचे आहेत, का दोन्हीपैकी एक महत्वाचं आहे, आणि असेल तर का? आता मी जे अनुभव घेतला मी त्याच्यातूनच सांगणार, कारण ही स्ट्रॅटेजी प्रत्येकालाच लागू होईल ते सांगता येत नाही. बरोबर. पण माझ्या मते कोचिंग आणि सेल्फ स्टडी ह्या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ जर साधला तर मला वाटतं खूप लवकरात लवकर यश मिळू शकतं. Correct, correct. कारण ज्या चुका आपण करतो बऱ्याच वेळा बरेच कुणी असतील, मित्र असेल कुणी असेल, सांगतो की सेल्फ स्टडीनं होऊ शकतं. तर मला तरी वाटतं की जो खूप हुशार असेल समजा त्याच्याकडे होऊ शकतं, पण जे ॲव्हरेज मुलं असतील माझ्यासारखे त्यांच्यासाठी कोचिंग प्लस सेल्फ स्टडी हे मस्ट आहेत. कारण ना जर कोचिंगचं बघितलं तर एक तज्ञ शिक्षक जो आपल्या वर्षानुवर्षाचा अनुभव आपल्याला सांगणार, बरोबर, क्लासच्या ज्या चांगल्या नोट्स आहेत किंवा कोणत्या मुद्द्यावर आपण फोकस करणं गरजेचं आहे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, अभ्यासाचं नियोजन कसं करावं, ह्या गोष्टी आपण त्यासोबतच टेस्ट सिरीज जे की खूप मस्ट आहे. कारण टेस्ट सिरीज असा भाग आहे की ज्याच्या मार्फत आपल्याला कळतं की आपला अभ्यास कुठपर्यंत झालेला आहे, आपले कोणते कमकुवत दुवे आहेत, ह्या गोष्टी आपण त्याच्या माध्यमातून जाणू शकतो. त्याच्यामुळे कोचिंगचा तो एक फायदा आहे. आणि प्लस त्याच्यासोबतच सेल्फ स्टडी, ज्यावेळेस आपण सेल्फ स्टडी करतो एखादा मुद्दा जो आहे, ज्यावेळेस आपण स्वतः सोडवतो एखादा प्रश्न आणि त्याचं उत्तर आपल्याला भेटतं, त्यावेळेस आपला आत्मविश्वास वाढतो. सोबतच आपले जे कमकुवत विषय आहेत तेवढे कोचिंग मध्ये प्रत्येक गोष्ट भेटेल असा भाग नसतो. त्याच्यामुळं कोचिंग सोबतच सेल्फ स्टडी जर केला, आणि माझं तरी एक मत आहे, आता जे नवीन मुलं आहेत समजा तयारी करणारे, सुरुवातीला 1-2 वर्ष आपण असं करतो की नाही मी सेल्फ स्टडी करून बघतो मग माझा रिझल्ट येईल, मग नंतर कोचिंग कडे वळतो. तसं न करता सुरुवातीच्या फेज मध्ये ज्यावेळेस आपण खूप नवीन असतो, आपल्याला खूप काही माहित नसतं, एखाद्या तज्ञ शिक्षकामार्फत एखाद्या चांगल्या व्यक्तीमार्फत जर आपण कोचिंग घेतली, नक्कीच त्याच्या अनुभवाचा आपल्याला पुढील प्रवासात खूप मोठा फायदा होतो. आणि फायनल रिझल्ट येण्यासाठी मला तरी वाटतं कोचिंग आणि सेल्फ स्टडी या दोन्ही गोष्टीचा जर ताळमेळ साधला आपण तर 100% आपल्याला त्याचा चांगलाच फायदा. अच्छा, म्हणजे सरांच्या सांगण्यातून एक गोष्ट समजत आहे की सेल्फ स्टडी पण महत्वाची आहे आणि सोबत कोचिंग पण. की सेल्फ स्टडी करत असताना आपल्याला जे काही छोटे छोटे बारकावे चुका असतात ते आपल्याला नक्की समजत नाही, आपल्याला वाटतं की आपण बरोबरच करत आहे, पण आयोगाचा कुठतरी प्रश्न विचारण्याची पद्धत बदललेली असते आणि ते तुम्हाला माहित नसतं विद्यार्थ्यांना. त्यामुळे एखादा अनुभवी शिक्षकाकडून अथवा मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन घेणे, आणि जे 2 ते 3 वर्षाच्या नंतर उशिरा पोस्ट मिळणारी आहे ते एखाद्या वर्षामध्ये जर मिळत असेल तर ती आपल्या आयुष्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे सर असं सांगत आहेत की सेल्फ स्टडी सोबतच कोचिंग पण अतिशय महत्वाचे आहे. सर, तुम्ही जे सगळा जे अनुभव आहे तुमचा आणि तुमचा जो स्ट्रगल आहे तो विद्यार्थ्यांना तर प्रेरित करणारच आहे, पण एमपीएससीच करावी, बरोबर, आणि एमपीएससी करावी, आणि एमपीएससी जर नाही झालं तर तुमचा प्लॅन बी तर तयार झालेलाच होता, परंतु एमपीएससीचं वातावरण तुमच्या गावामध्ये होतं का? तसं एमपीएससीचं वातावरण आमच्या गावात तर शून्यच होतं. अच्छा. आमच्या गावातील जे पण समजा 1-2 अधिकारी होते ते ऑलरेडी ते शहरातच होते, जुने स्थायिक होते, तर तसं वातावरण नव्हतं. पण मग ज्यावेळेस संभाजीनगरला आलो मी तर त्यावेळेस बाकीचे जे लोक, त्याच्यानंतर प्रेरणादायी जे भाषण ऐकणं, व्हिडिओज पाहणं, त्याच्या माध्यमातून एक मनात जाणीव झाली की बाकीच्या ज्या पोस्ट आहेत ठीक आहे, पण आपण जर प्रशासनात गेलो तर आपण लोकांसाठी चांगलं काम करण्यासाठी जर कोणतं जर क्षेत्र असेल तर ते स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण करू शकतो. त्याच्यामुळे मला तरी वाटतं ठीक आहे बाकी क्षेत्र आहेत, पण एका जिव्हाळ्याचं जर कोणतं क्षेत्र असेल तर ते एमपीएससी. बरोबर, अगदी बरोबर आहे. कारण काय, एमपीएससी मध्ये सर्व काय आहे, मान सन्मानासहित सर्व गोष्टी असतात. सर, तुम्ही अभ्यास करत असताना तुमचा टाइम मॅनेजमेंट असेलच, टाइम टेबल तयार केलेला असेल, आणि एकदा पुस्तक वाचल्याच्या नंतर होत नाही, त्यासाठी सातत्यानं रिव्हिजन पाहिजे. मग तुम्ही टाइम मॅनेजमेंट आणि रिव्हिजन याचा कसा म्हणजे समतोल साधला? खरं म्हणजे स्पर्धा परीक्षा करताना टाइम मॅनेजमेंट हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, कारण सिलेबस खूप मोठा आहे,
आयोगाचं प्रश्न विचारण्याची पद्धत आता एका बदलत पेपरमध्ये एका टाईपचे, दुसऱ्या हो, पेपरमध्ये correct. दुसऱ्या टाईपची. त्याच्यामुळे टाइम मॅनेजमेंट आणि रिव्हिजन हे म्हणजे मस्ट पार्ट आहे. ज्या व्यक्तीला हे जमलं, मला वाटतं त्याच्याकडून लवकर पोस्ट निघू शकते. तर आता मी तर बऱ्यापैकी एक गोष्ट फॉलो केली की सातत्य खूप महत्वाचं आहे. सातत्य म्हणजे इन द सेन्स टाइम मॅनेजमेंट केव्हा होईल, ज्यावेळेस तुम्ही रेग्युलर वेळेवर तुमचा अभ्यास पूर्ण करणार. तर मी एक गोष्ट फॉलो केली, कोणती परिस्थिती असो 7 वाजता आपल्या अभ्यासिकेत जाणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्या पूर्ण दिवसाचं आपलं नियोजन पाहिजे. आज आपण कोणकोणते विषय आपल्याला अभ्यासाचे आहेत, सोबतच कोणता विषय आपल्याला कठीण जातो, कोणत्या विषयात आपल्याला कमी मार्क्स आहेत याचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. त्या विषयाला आपण जास्त वेळ देणं गरजेचं आहे. ज्या गोष्टी आपल्याला ऑलरेडी येतात, आता एखादा व्यक्ती असेल त्याला इतिहास किंवा मग भूगोलमध्ये खूप रस आहे, पण मग तो फक्त इतिहास आणि भूगोलच वाचत बसला तर बाकीच्या विषयाला वेळ देऊ शकत नाही. त्या गोष्टीसाठी प्रत्येक विषयाला इक्वल वेळ, म्हणजे ज्या विषय जो प्रमाणात कठीण आहे त्या प्रमाणात वेळ देणं गरजेचं आहे. तर मग त्या हिशोबानं त्याला एक्स्ट्रा वेळ देणं आणि तो विषय चांगला करणं. आणि दुसरा मुद्दा आहे रिव्हिजनचा. तर आपण किती अभ्यास केला तर ही प्रोसेस अशी आहे की एका दिवसात मेहनत तर होणार नाही. बरोबर आहे. आता आपण एखादी गोष्ट वाचणार तर मग तिला पेपरमध्ये ज्यावेळेस एखादा प्रश्न येईल तर अवघड स्वरूपाचा येणार, तर त्याचं उत्तर देण्यासाठी त्याचं रिव्हिजन देणं. आता बरेचसे आकडेवर आहेत, इकॉनॉमिक्सचे असतील, बरोबर आहे, काही सण असतील. मग त्या गोष्टीसाठी एकच ऑप्शन आहे. ज्यावेळेस मी अभ्यास करायचो त्यावेळेस जे पुस्तक आहेत त्याच्यात त्या गोष्टी अंडरलाईन करून ठेवायच्या की हे महत्वाचं वाटतंय आपल्याला. त्याच्यासोबतच मायक्रो नोट्स काढणं की जे आपल्याला रिव्हिजनसाठी खूप गरजेचं आहे. आता मी डेली बेसिसवर एक गोष्ट फॉलो करायचो. पुस्तक जे वाचतोय आपण, तर आज समजा 10 पेज वाचले, 20 पेज वाचले, तर त्याचे एक मायक्रो नोट्स म्हणजे सोबत पेज किंवा वही सोबत ठेवायची. आणि ज्या ज्या अवघड गोष्टी आहेत की ज्या आपल्याला समजा पाठांतर गरजेचं आहे त्यांचं, कारण पाठांतर काही गोष्टी करावंच लागतात, तर त्या गोष्टी मी असं लिहून काढायचो. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस पुन्हा बसणार मी अभ्यासासाठी त्या गोष्टी पुन्हा एकदा रिवाइज करायचो. आणि मायक्रो नोट्स काढल्यामुळे फायदा असा झाला की ज्यावेळेस परीक्षा जवळ आली असं वाटतं प्रचंड बुक्स दिसतात, खूप सिलेबस दिसतो, त्यावेळेस ज्या मायक्रो नोट्स आहेत त्यांनी खूप जास्त फायदा झाला आणि त्याचं जास्तीत जास्त रिव्हिजन केलं. ज्या गोष्टी लाईन करून ठेवलेल्या होत्या पुस्तकात की ज्या मस्ट आहेत वाचणं, ते पुन्हा तेवढंच वाचलं तर आपला वेळ पण वाचला आणि मॅक्सिमम रिव्हिजन पण झालं. अच्छा, म्हणजे टाइम मॅनेजमेंट सोबत रिव्हिजन तितकंच महत्वाचं आहे. जर एखादं पुस्तक एक वेळेस वाचलं त्याच्यानंतर तुम्हाला ते आठवेलच असं नाही. आणि जर परफेक्ट म्हणजे इकडं तिकडं होऊ द्यायचं नसेल, दुसरा आहे का तिसरा आहे, तिसरा आहे का चौथा आहे, असं जर उत्तर होऊ द्यायचं नसेल तर त्यासाठी मस्ट असं राहील की रिव्हिजन करावंच लागेल. आणि सरांनी बरोबर टाइम मॅनेजमेंट करून आणि सातत्यानं रिव्हिजन केलं. MPSC पास होण्यासाठी अभ्यासासोबत अभ्यास जेवढा महत्व आहे त्याच्यापेक्षाही जास्त असं म्हणून की त्या वाचलेल्या गोष्टीचं रिव्हिजन जास्त महत्वाचं आहे. तर हे तर गरजेचं आहे, सरांनी सांगितलं आहे इथं सर बी. पण मला सर अजून एक असा प्रश्न आहे की MPSC करत असताना PYQचं महत्व किती असेल तुमच्या मते? माझं तर माझं मत तर एक हेच आहे, जो व्यक्ती PYQ जर करत नसेल तर मला नाही वाटत त्याच्याकडून निघू शकेल. कारण प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करतो त्याच्यावरून आपल्याला ट्रेंड कळतो, कोणते मुद्दे महत्वाचे आहेत, आयोगाला नेमकं काय अपेक्षित आहे, त्यांना कोणता अधिकारी पाहिजे, कोणता नकोय, भूकंपट्टी नकोय, त्यांना एक समजूतदार अधिकारी पाहिजे. कारण काम करत असताना अनेक अडचणी येतात, त्यासाठी अशा प्रकारचं अधिकारी पाहिजे की त्याला पूर्ण गोष्टीचं अवलोकन करता यायला पाहिजे. त्याच्यामुळं मी सुद्धा ज्यावेळेस तयारी सुरू केली आणि तर सुरुवातीला माहित नव्हतं या गोष्टी की PYQचं महत्व काय. हळूहळू ज्यावेळेस मी 1-2 एक्झाम दिल्या त्यानंतर कळालं की PYQ म्हणजे असं आहे की आयोगाचा म्हणजे मूळ गाभा जो आहे तो त्याच्या मार्फत आपल्याला कळू शकतो. तर जे पण विद्यार्थी तयारी करत आहेत मी त्यांना ते एवढंच सांगणार की PYQ जर चांगल्या प्रकारे केलात त्याच्यातले बरेच जे क्वेश्चन असतात ते रिपीट पण होतात. बरोबर आहे. आता आयोग एखाद्या वर्षी एखादा प्रश्न विचारतो, त्याच्यातला जो एखादा ऑप्शन आहे त्याच्यावर पुन्हा प्रश्न तयार करतो. तर मग आपण जर PYQ केले, त्याचं अनालिसिस चांगल्या प्रकारे केलं, आता मार्केटमध्ये बरेच अनालिसिस उपलब्ध आहेत, त्याच्यापैकी एखादा चांगला निवडून जर चांगल्या प्रकारे अनालिसिस केलं तर मला वाटतं की खूप जास्त फायदा होईल आणि चांगल्या स्कोरिंगनुसार आपण उत्तीर्ण होऊ शकतो. म्हणजे सरांचं म्हणणं असं आहे की तुम्ही अभ्यास करत आहात तर अभ्यासामध्ये पेपरला काय पडणार आहे हे जर तुम्हाला वैयक्तिक समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला गरजेचं आहे PYQ बघणं. जर एकदा तुम्ही PYQ बघाल, PYQ बघितल्याच्या नंतर एक गोष्ट मला समजते की मला नेमकं वाचायचं काय आहे आणि वाचायचं काय नाही, या 2 गोष्टी जर कळाल्या तर 100% स्पर्धा परीक्षा सोपी जाते. वाचायचं काय आहे आणि वाचायचं काय नाही. आपण काय करतो, एखादं पहिल्या पेज पासून सुरुवात केलं
तर शेवटचं ते जे काही निर्देश वगैरे असतात तर त्यांचे आभार वगैरे असतात, आभारांचे नावं सुद्धा पाठ करून टाकतो आपण, जे काही कामाचं नसतं. त्या कोणतं पण सब्जेक्ट घ्या, कोणत्याही सब्जेक्ट मधलं सर्वच्या सर्व पुस्तक पेपर MPSC साठी कामाचं नसतं. मग ते कळालं पाहिजे की काय वाचायचं आहे आणि काय वाचायचं नाही. आणि हे जर तुम्हाला कुठून कळत असेल तर ते आहे फक्त PYQ. आणि सर जर सांगतात PYQचं खूप महत्व आहे. सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की अभ्यास करत असताना आज जसं की आता तुमच्या म्हणजे तुम्ही जेव्हा पास झाला तेव्हा पण सोशल मीडिया होतच, बरोबर. पण जसं आज एवढं क्रेज वाढलंय तेवढं तेव्हा होतं पण एवढ्या प्रमाणात नव्हतं, आजच्या सारखं तरी नव्हतं. पण आता मात्र 100% सोशल मीडियाचं खूप मोठा हे झालेलं आहे डोक्यावरती, की मोबाईल जर थोड्या वेळासाठी बंद पडला तर एखादी टेन्शन येतं की आयुष्यामधलं काय गमावलं आपण. मग सर हे सगळं आपले आजचे विद्यार्थी अभ्यास करत असताना खूप डिमोटिवेट होत असतात, निराश होत जातात. सातत्याने एकतर पेपरमध्ये गोंधळ होता येतं, पेपर कुठेतरी फुटत येतं, त्याच्यानंतर ते त्यांना कुठेतरी टेन्शन येतं, माझं होईल का नाही असं त्यांना सातत्यानं वाटत असतं. आणि जेव्हा आपण एखाने स्पर्धक बघतो तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धक आलेले असतात. आणि ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी ह्यांना कुठेतरी एखादी ताकद मिळतच असते, प्रेरणा द्यावीच लागते. पण जर जे विद्यार्थी डिमोटिवेट झालेले इथं, जे निराशेच्या गर्तेमध्ये जात येतं, तर अशा निराशेच्या गर्तेमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगा? माझं तर त्यांना एकच म्हणणं आहे, आता मी तुमच्या समोर बसलेलं एक उदाहरण आहे. आता मला 10वीला 68%, 12वीला 58%, तर एवढा साधारण म्हणजे गुण घेऊन जर मी आज या ठिकाणी बसलेलो आहे, याचा अर्थ असा आहे की मी जर करू शकतो तर इथं बसलेला प्रत्येक जो व्यक्ती आहे किंवा मग जो पण तयारी करत असेल तो प्रत्येक व्यक्ती सक्सेस होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट अशी की हा जो संघर्षाचा काळ आहे, हा निराशेचा जो काळ आहे किंवा मग काही डिप्रेस्ड असतील, हा तात्पुरता काळ आहे. बरोबर. हे पान जर उलटलं आयुष्यातलं तर जर समोरची जे पाठ आहे या रात्रीनंतरची ती खूप सुंदर आहे. ज्यावेळेस तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप पडेल, ज्यावेळेस तुमच्या खांद्यावर तुमच्या डोक्यावर तो यशाचा गुलाल पडेल, आणि सोबतच ज्यावेळेस तुमच्या आई वडील तुमचे नाव काढल्यानंतर जेव्हा ताट मानेनं चालतील, तो जो क्षण आहे तो जर आठवला तर मला वाटतं ते जर इमॅजिन केलं तर मला नाही वाटत की आजचं जे डिप्रेशन आहे ते आपल्याला रोखू शकतं किंवा आपण त्या विचारात गुंतून राहू की माझं कसं होईल, काय होईल. 100% होणार, ठीक आहे, आज नाही उद्या होईल, उद्या नाही परवा होईल, पण एक दिवस असा उजाडेल की 100% तुम्ही यशस्वी होणार. आणि तो क्षण तुम्ही इमॅजिन करून बघा, त्यावेळेस काय परिस्थिती असेल ते समाजामध्ये, गावामध्ये, तुमच्या लोकांमध्ये, तुमच्या आई वडिलांची, तुमची जी अवस्था असेल की मान सन्मान भेटेल, तो आजच्या संघर्षाच्या पुढे किंवा तुम्ही जे मनात एक न्यूनगंड की माझं कसं होईल, तर असं काहीच नाही. प्रत्येक व्यक्तीनं मेहनत केली तर त्याचं होणार, 100% होणार. त्याच्यामुळे त्या विचारात न राहता नवीन उमेदीने जर अभ्यास केला तर 100% होऊ शकतो. सर तुम्ही बोलता बोलता एक शब्द म्हणलेत की तो जो मोमेंट आहे जेव्हा तुमचा रिझल्ट येणार आहे, बरोबर, तर तो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक खूप मोठी गोष्ट असते ती. ते त्या मोमेंटसाठी किंवा त्या क्षणासाठीच विद्यार्थी एवढे धडपडत असतात, दिवस रात्र मेहनत करत असतात, खूप मोठे धक्के पोहोचत असतात त्यांना, खूप मोठ्या प्रमाणामध्ये टेन्शन मध्ये असतात, निराशेमध्ये जगत असतात. कोणता दिवस आणण्यासाठी तो मोमेंट की मेरिटमध्ये माझं शेवटच्या अंतिम मेरिटमध्ये माझं नाव आलेलं आहे. मग जेव्हा तुमचं नाव आलं अंतिम मेरिटमध्ये तेव्हा तुमचा अनुभव कसा आहे? सगळ्यात प्रथम तर आमचा जो रिझल्ट आला तो म्हणजे खूप असं म्हणजे कोर्ट केस चालू होती त्यावेळेस. म्हणजे कोर्ट केस पडले, आज निकाल लागणार, उद्या निकाल लागणार, परवा निकाल लागणार. आता पूर्वी माझे ऑलरेडी 1-2 रिझल्ट गेले होते, विशेष म्हणजे STI चा खूप जवळून रिझल्ट गेला. त्याच्यामुळे मला असं कुठेतरी मनात शंका निर्माण व्हायची की आपला रिझल्ट जर नाही आला तर काय परिस्थिती होईल, पुन्हा तेच भीती मनात. पण मग ज्या असं आज येणार उद्या येणार या परिस्थितीमध्ये संध्याकाळची एक साधारण 5 वाजेचा वेळ होती आणि चालू होती चर्चा ग्रुपवर की येणार येणार येणार. तर मग मी रूमवर बसलेलो होतो, कारण रिडिंग मध्ये जाण्याची माझी हिंमत नव्हती की म्हटलं रिझल्ट गेला तर मग ते गिल्टी फील होतं की नाही आपलं होऊ शकलं नाही, बाकीचे मुलं सेलिब्रेट करतात. त्याच्यामुळे मी रूमवर थांबलेलो, रूमवर थांबलो, चर्चा चालू तेवढ्यात एक PDF पडली की निकाल लागला. PDF उघडली, हळूहळू नाव सर्च करत गेलो, सर्च करता 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 शेवटी माझं नाव मला दिसलं. शेवटी म्हणजे हात असे थरथर करत होते, कारण तो मुवमेंट म्हणजे खूप असं भावनिक मुवमेंट माझ्यासाठी. मग हात थरथरच होते, शेवटी मला नाव दिसलं. पण मला स्वतःवर विश्वास नव्हता की माझं म्हणजे वाटते आपल्याला. तर मग मित्राला कॉल केला की म्हटलं पुन्हा एकदा बघ माझा रिझल्ट आहे. तर त्याचा मला पुन्हा फोन आला, तो म्हणे झालंय म्हणे. तर अक्षरशः मी मोबाईल खाली ठेवून दिला आणि डोळे बंद केले आणि काहीच नाही, एकदम स्तब्ध झालो. मग रूमवरून मित्र आणि भाऊ पण तिथंच होता संभाजीनगर मध्ये, त्यांच्याकडे गेलो. गेल्या गेल्या मिठी मारली जोरात मित्राला की शेवटी झालं माझं समजा. मग आई वडिलांना फोन केला तर बोलता तर काहीच येत नव्हतं. बरोबर. आनंद
आनंद असा होता की बोलता तर काहीच येत नव्हतं. मग शेवटी त्यांनी विचारलं काय झालं, तर मी म्हटलं एकच शब्द बोललो की झालं म्हटलं माझं PSI. तर सगळी फॅमिली रडत होती अक्षरशः. बरोबर. व्हिडिओ कॉल केला, मी अक्षरशः रोडवर एका ठिकाणी बसून गेलो. मग एक वेगळीच फिलिंग निर्माण झाली. बसून गेलो रोडवर आणि व्हिडिओ कॉल चालू होता, सगळे रडत होते. ते आनंदाश्रू आणि तो क्षण म्हणजे एकदम भावनिक क्षण. मग त्या दिवशी कुठेतरी वाटलं सगळ्यांचे आनंदाश्रू पाहून की कुठेतरी जी मेहनत केली आपण 6-7 वर्ष, तर त्याचं शेवटी चीज झालं. आणि चांगलं वाटलं की सगळ्यांच्या माना एक उंचावल्या की आपल्या मुलाने, आपल्या भावाने, आपल्या कुणीतरी सगळं जे असतील परिवार की कोणतरी चांगलं काम कुठेतरी करून दाखवलं. तर ही फिलिंग म्हणजे खरं म्हणजे ही गोष्ट शब्दात सांगण्यासारखी नाही. ते अनुभव खूप प्रचंड थरारक होता. म्हणजे तेच तर, अशा प्रकारचा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत, कारण की ह्या क्षणासाठीच आपण जगत असतो. आपल्या म्हणतात की आयुष्यामध्ये काही टप्पे असे असतात जिथे त्याची मोल कधीच होणार नाहीये. त्या अनेक टप्प्यापैकी हा एक टप्पा आहे जे अभ्यास करता येतं की अंतिम मेरिटमध्ये नाव येणं. आणि सर त्यांचा अनुभव ते सांगत होते. सर तुम्ही मला एकदा सांगता, म्हणजे आता सांगता असं सांगितले की तुमचा रिझल्ट जेव्हा आला त्याच्या काही 15 दिवस अगोदर STIचा रिझल्ट आला होता. बरोबर. आणि तेव्हा तुमचा मित्राचा रिझल्ट आला होता. आणि त्यावेळेस जे म्हणजे काय काय घडलं असं नेमकं, ज्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की म्हणजे काय होणार आहे आपल्या आयुष्यात आता? म्हणजे मी जसं सांगितलं की म्हणजे मित्राचा रिझल्ट आला STIचा, तर मला म्हणजे मित्राचा आला म्हणजे आनंद तर खूप झाला. बरोबर. सेलिब्रेशन झालं, सगळ्या गोष्टी झाला. ते आम्ही आता तर एक पद्धतच निघाली की नवीन किंवा आला रिझल्ट म्हणजे सगळे सेलिब्रेट करतात, गुलाल वगैरे ढोल ताशेचा तो. आणि तो माझ्या खांद्यावर होता, एकदम एन्जॉय झालो. मग मी थोडा विचार केला की आपलं कधी होईल शेवटी, बरोबर. आपलं कधी होईल, कारण हो वाटतं मनातून. पण मित्राचं झालं तर आनंदच होता, पण आपलं कधी होईल तेच विचारात होतो. ठीक आहे, सेलिब्रेशन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, पण मनात कुठेतरी खंत होती. आपण खूप दिवसापासून अभ्यास करतो, कधीतरी यायला पाहिजे. मग अचानक एक दिवस माझा पण रिझल्ट आला. आणि जो सिनेरिओ होता पुन्हा माझ्यासाठी तोच निर्माण झाला. विशेष म्हणजे तोच मित्र मला खांद्यावर घेऊन नाचत होता. मग तो क्षण माझ्यासाठी खूप म्हणजे विशेष एक म्हणजे मेमरी निर्माण करून गेला की आपण जे विचार काही दिवसापूर्वी करत होतो तेच गोष्टी माझ्यासोबत घडल्या. त्याच्यामुळे तो क्षण म्हणजे खूप भावनिक होता माझ्यासाठी. अच्छा सर, तुमच्या ट्रेनिंग मधला एखादा काय अनुभव आहे का? सर PSIची ट्रेनिंग म्हणजे बऱ्यापैकी स्ट्रिक्ट. आणि जो म्हणजे आता शॉर्ट मध्ये एकच सांगेल की जो तिथलं शेड्यूल आहे ते फॉलो करणं म्हणजे खूप जड जातं. कारण MPSC करता करता माणूस कुठेतरी एक वेगळ्या जगात चालल्या जातं. तिथे गेल्यावर वेगळ्याच गोष्टी होतात. बरोबर. एक अटेंटिव्ह माणूस पाहिजे, 4:30-5 वाजता उठणारा पाहिजे, फिजिकल पाहिजे, फिजिकल चांगलं पाहिजे, सोबतच कायद्याचा अभ्यास पाहिजे. आणि तिथलं जे डिसिप्लिन शिकवतात ते मी तर म्हणतो प्रत्येकाला कंपल्सरी करणं गरजेचं आहे भारतात तरी, की एक ऍटलिस्ट एक 8 दिवस तरी तिथली लाईफ जगणं गरजेचं आहे. खूप चांगला अनुभव होता. तिथं बऱ्याच गोष्टी शिकण्यास मिळाल्या. डिसिप्लिन सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलीस डिपार्टमेंटचं जे एक दागिनाच म्हणू शकतो आपण, तो म्हणजे डिसिप्लिन. बरोबर. त्या गोष्टी तिथे शिकण्यास मिळाल्या की माणूस डिसिप्लिन आणि त्याच्यानंतर वेळेचं महत्व, वेळेचं जर काय म्हणजे कोणत्या प्रकारे आपण वेळेचं नियोजन करू शकतो ते त्या ठिकाणी मला शिकण्यास मिळालं. त्याच्यामुळे जरा इमर्जन्सी असेल, जर तुम्हाला 3 मिनिट जरी असेल, 2 मिनिट जरी असतील, आपले पूर्ण साहित्य जमा करून म्हणजे हजर होण्यासाठी ड्युटीवर, त्या गोष्टी मला तिथं शिकण्यास मिळाल्या. अच्छा सर, तुमची पहिली पोस्टिंग माझ्या मते भंडारा जिल्हा. हो. मग भंडारा जिल्ह्यामध्ये आल्याचं किती दिवस झाला येऊन आता? आता मला 6 महिने कंप्लीट. अच्छा, मग भंडारा जिल्हा, तुम्ही मला भंडारा जिल्हा कसा वाटत आहे सध्या? सध्या खूप छान जिल्हा आहे, निसर्ग वातावरण वगैरे. तुम्ही म्हणलात की मराठवाड्यातले आहात आणि मराठवाड्याच्या बाबतीत असा विचार केला की विदर्भ आणि त्यातल्या त्यात पूर्व विदर्भ, हे मराठवाड्याच्या लोकांच्या मनामध्ये एक धाडसी असते, तिकडं कसं जायचं. आणि त्यातल्या तिकडं एक तसं काहीच नाही आहे, मला पण असं वाटायचं पहिल्यांदा, तसं काही नाही. इकडे खूप शांत आणि खूप प्रेमळ जिल्हा आहे. पण एक मनामध्ये भीती बसली असते की तिकडे नक्षलवादी लोक राहतात. आणि त्याच्यामुळे काय नाही, तुम्ही इथं आलात तर आल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटतं भंडारा जिल्ह्यात? सुरुवातीला तर थोडं मनात म्हणजे भीती होती, खरं सांगायचं म्हणजे. खूप लांब आहे, एवढं लांब कधी आपण गेलो नाही. जे घरचे फॅमिली आहे त्यांचं पण म्हणणं तू खूप लांब गेला तू आता तिकडं. त्याच्यानंतर काही किस्से ऐकलेले होते, आता गडचिरोली तिकडे थोडे नक्षल वगैरे एरिया आहे. पण इथं आलो, सुरुवातीला थोडं वाटलं की खूप लांब आलोय, थोडं मनात 8-10 दिवस. पण हळूहळू ज्यावेळेस काम करताना 6 महिने उलटले तर मला तर वाटतं की खूप छान जिल्हा आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. विशेष म्हणजे लोक पण चांगले आहे, समजूतदार. आणि आपल्या आदरणीय SP सरांच्या मार्गदर्शनाखाली जे काम चाललंय जिल्ह्याचं तर खूपच छान आहे. त्याच्यामुळं आता चांगलं वाटतं की आता कधी कधी मनात वाटतं की चांगलं झालं की मी भंडारा जिल्ह्यात आलोय. क्या बात आहे.
हो. सर, जो दिशा प्रकल्प आम्ही सुरू केलेला आहे, हा हा या दिशा प्रकल्पाचा हेतू असा आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे बरोबर. आणि विद्यार्थी यातून घडले पाहिजेत, त्यांचं लाईफ सुधारली पाहिजे, या हेतूनेच हा प्रकल्पाचा उद्देश आहे. हा तर तुम्ही दिशा प्रकल्पाच्या विद्यार्थ्यांना काय सांगा आणि तुम्हाला दिशा प्रकल्प कसा वाटत आहे नेमका? मी आता याच्यापूर्वी दिशा प्रकल्पाबद्दल म्हणजे वाचलं ऐकलं. खूप छान प्रकल्प आहे, कारण असा प्रकल्प मी तर म्हणतो प्रत्येक जिल्ह्यात सुरू करणे गरजेचं आहे. कारण बरेच असे विद्यार्थी असतात की ज्यांची इच्छा मनातून खूप असते, पण त्यांना चांगला प्लॅटफॉर्म भेटत नाही. आणि दिशा प्रकल्पाच्या माध्यमातून जो प्लॅटफॉर्म भेटला तर तो खूप छान आहे. मला तर वाटतं की जे पण विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत त्यांनी अजून विद्यार्थ्यांना याच्याबद्दल माहिती दिली पाहिजे, आणि जेवढे मॅक्सिमम लोक याच्यासोबत जोडतील, बरोबर, म्हणजे जोडले गेले तर खूप छान होईल. आणि विद्यार्थ्यांना असा प्लॅटफॉर्म भेटणं म्हणजे एक त्याचं नशीबच. कारण ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली अभ्यासाची, तर आम्हाला असं प्रकारचं गायडन्स भेटलं नाही, चांगले पुस्तकं भेटले नाही, अशा लायब्ररी वगैरे भेटले नाही. भेटल्या इन द सेन्स आपल्याला त्याच्याबद्दल म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी किंमत मोजावीच लागली. पण जर निशुल्क जर अशी सेवा भेटत असेल तर मला वाटतं प्रत्येकाने याचा लाभ घ्यायला पाहिजे. अच्छा, म्हणजे सरांचा म्हणजे असा हा उपक्रम आहे की या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं करिअर घडलं पाहिजे, हाच हेतू आहे. आणि सरांनी सुद्धा ते सांगितलं की ह्या उपक्रमाच्या माध्यमातून हा उपक्रम जास्तीत जास्त गावापर्यंत गेला पाहिजे, गावातले खेड्यागावातले लोक विद्यार्थी यांच्याशी जुडले पाहिजेत आणि या माध्यमातून त्यांनी स्वतःचं भविष्य घडवलं पाहिजे. सर, दिशा उपक्रमामध्ये तुम्ही आलात याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचं मार्गदर्शन असंच आमच्या विद्यार्थ्यांना आणि प्रेक्षकांना भेटतच राहील अशी आशा व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद.